काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आता महाविकास आघाडीमध्ये भूकंप घडवणारा एक आरोप केला। त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, मात्र आपल्याच सहकाऱ्यांवरती त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते। जागा वाटपाचा तिढा 2 दिवसांमध्ये सुटला असता तर 18 दिवस प्रचारासाठी मिळाले असते, प्लॅनिंगसाठी मिळाले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलेलो नाही आणि या घोळामागे षडयंत्र होतं का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी आता उपस्थित केलेला आहे। एकंदरीत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का, अशी शंका घेण्यास हरकत नाही। तर विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना राऊतांनी सुद्धा टोलेबाजी केली। चर्चा कुणामुळे लांबली ते वडेट्टीवारांना माहिती असावं असं राऊतांनी म्हटलंय। जास्त जागा जिंकून कुणाला तरी मुख्यमंत्रीपद हवं होतं असा टोलाही यावेळेस राऊतांनी लगावलाय। सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं। विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे। अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन। काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही। प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल, आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे। महाविकास आघाडीमधल्या समन्वयाच्या अभावावर शरद पवार नाराज आहेत आणि ही माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झालेली नाही, त्यामुळे पवार नाराज असल्याचं कळत आहे। महाविकास आघाडीमध्ये समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याची देखील माहिती आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची अपडेट आपण घेतोय। विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीची एकही बैठक झालेली नाहीये। आगामी पालिका निवडणुकांवरही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होत नाहीये, त्यामुळे पवार नाराज दिसत आहेत। मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एकमत आहे। महाविकास आघाडीमध्ये समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळत आहे। एकंदरीत आपण पाहिलं, महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव बघायला मिळतोय आणि त्यामुळे शरद पवार हे नाराज आहेत। आणखी एक मोठी बातमी, कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणाऱ्यांनी अखेर चूक स्वीकारली आहे असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीला चिमटा काढलेला आहे। तर समन्वयाच्या अभावामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला असं बावनकुळे म्हणाले आहेत। बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलं बघूयात। त्यांनी मान्य करून टाकलं, कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएमवर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे। त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो, अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते। महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे। उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात टॉप 50 बातम्यांमध्ये। आरटी अंतर्गत प्रवेशामध्ये अनेक पालक एजंटच्या भूलथापांना बळी पडतात। खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार घडतात असं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलं। प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या पडताळणीमध्ये खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचं कळत आहे।
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून मिळतील. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येते. जगातल्या सर्वात शक्तिशाली अशा पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. हेनले आणि पार्टनर्स ही प्रतिष्ठित संस्था दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करते. देशाचा पासपोर्ट जितका अधिक शक्तिशाली तितका अधिक त्या देशातील लोक विजामुक्त प्रवास करू शकतात. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी आता दारू विक्री परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. तरीही राज्य सरकारने 5 जणांची समिती या संदर्भात आता गठीत केलेली आहे. पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या 7 दिवसांमध्ये पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 5 लाखांवर गेली. तर या 7 दिवसांमध्ये आता 85 लाखांवर मेट्रोचं उत्पन्न झालंय. पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 पर्यंत सुरू असायची. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेत वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. NMMTचे गेल्या 5 वर्षात 572 अपघात झाले तर 2023च्या तुलनेत 2024 मध्ये अपघातांमध्ये घट झाली. शहरातील मुख्य आशुवा अंतर्गत रस्त्याच्या कडेला बेकायदा वाहनं पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन NMMTचे लहान मोठे अपघात घडत आहेत. मुंबईकरांनी आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापराकडे नागरिकांचा कल वाढतोय. सहज चार्ज करता येत असल्यानं खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढलाय. उरणमधल्या जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटांमध्ये करता येईल. कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवीन विशेष महामार्ग तयार केला जाणार आहे. 2900 कोटींचा हा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल भागातील कंटेनरची वर्दळ ही आता कमी होणार आहे. आता विदर्भ ते मराठवाडा हे अंतर कमी होईल. कारण परभणी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. संभाजीनगरमध्ये येण्यासाठी लागणारा वेळ या पुलामुळे कमी होणार आहे. मुंबईमधले बांधकाम, प्रदूषण वाढवणारे वाहनं आणि बेकरीतून निघणारा धूर यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडतोय. हायकोर्टाने चिंता व्यक्त करत पालिकेसह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला झापलंय. प्रदूषणाबाबत सातत्यानं आदेश देऊनही सरकार झोपलंय अशा शब्दात हायकोर्टानं ताशेरे ओढलेत. मुंबईची हवा खालावलेली आहे. अनेक ठिकाणी वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईमधील हवेत PM 2.5 धुलीकणांमध्ये वाढ झाली आहे असं निदर्शनास आलं. वातावरण फाउंडेशनने याबाबतचा अहवाल सुद्धा प्रसिद्ध केला आहे. इंद्रायणी नदी गेल्या 10 दिवसांपासून प्रदूषित पाण्यामुळे सतत फेसाळतीये. नदीमध्ये मैला मिश्रित सांडपाणी मिसळलं असल्यानं प्रदूषण होत आहे. नदीपात्रातील जलचर याशिवाय वारकऱ्यांचं आरोग्य सुद्धा यामुळे धोक्यात आलेलं आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी आता शिवाजी पार्क पोलीस देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले. जून महिन्यामध्ये टोरेसच्या बिझनेस मॉडेल संदर्भातील माहिती घेण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावलं होतं. यात काय निष्पन्न झालं आणि चौकशी झाली, असा घोटाळा झाला असं पोलिसांच्या का लक्षात आलेलं नाही. या सगळ्यांची आता चौकशी होणार आहे. लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे शोरूम सील करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या शोरूममधून 3 कोटी रोख रक्कम आणि काही दागिने ताब्यात घेतले. सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. टोरेस कंपनीचा CEO अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड झालाय. आश्चर्य व्यक्त होतंय. टोरेस कंपनीचा हा घोटाळा समोर आलाय. त्यानंतरही कंपनीच्या अधिकृत इन्स्टावरती हा व्हिडिओ आला नेमका कसा याचा सध्या शोध पोलिसांकडून घेतला जातोय. आणि आता बातमी महत्त्वाची आहे. L&Tच्या CEOंनी केलेल्या वक्तव्यावरती अभिनेत्री दीपिका पदुकोण ही चांगलीच संतापली. कामाच्या ठिकाणचं वर्क कल्चर आणि रविवारच्या दिवशी देखील काम करणं याबद्दल L&Tचे CEO SN सुब्रमण्यम यांनी केलेलं वक्तव्य हे सध्या चर्चेत आलं असल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी देखील काम करावं, आठवड्यात 90 तास काम करावं असं ते म्हणाले. यावर दीपिकानं हे शॉकिंग असल्याचं म्हटलं. वरिष्ठ पदावरील लोकांची अशी मतं धक्कादायक आहे असं देखील तिनं यावेळेस सांगितलं. तर दीपिकानं मानसिक आरोग्याचा मुद्दाही उपस्थित केलेला आहे. L&Tच्या CEOंनी नेमकं काय वक्तव्य केलंय पाहूयात.
Why is L&T still making employees work on Saturdays even after being one of the largest conglomerates and the face of India's business world? I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. पाहुयात नेमकं दीपिका पदुकोण हिचं या संदर्भात काय म्हणणं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. शॉकिंग उच्चपदस्थ व्यक्ती अशा स्वरूपाचे वक्तव्य करतात हेच धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य महत्वाचं असं यावेळेस दीपिका पदुकोण हिनं म्हटलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दीपिका एकंदरीतच L&Tच्या सीईओंवर संतापली आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेल्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे आता गदारोळ झालाय. मला वाटतं हे सांगावं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरी ती अधिकृत भाषा आहे असं वादग्रस्त विधान अश्विननं केलं. चेन्नईमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्यानं हे वक्तव्य केलंय. अश्विनच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाषेच्या वादाला आता तोंड फुटलं असल्याचं आपण पाहतोय. आणि यानंतर बातमी पुण्यातून. पुण्यात थंडी वाढली आहे, त्यामुळे सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आलाय. होय, बाप्पाला सुद्धा थंडीचा पेहराव. गेली 30 वर्ष ही प्रथा पाळली जाते. रात्री बाप्पाला स्वेटर टोपी चढवली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळेस ही स्वेटर टोपी काढली जाते. 7 दिवस 7 रंगाचे स्वेटर बाप्पांसाठी या ठिकाणी तयार असतात. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाप्पाला स्वेटर आणि टोपी चढवली जाते आणि थंडीपासून बाप्पाचं रक्षण केलं जातं. तुम्ही परफ्यूम वापरत असाल तर सावधान, असं मी का म्हणते? कारण परफ्यूमचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तब्बल 4 जण होरपळले. नालासोपारा पूर्वच्या शंखेश्वर नगरमध्ये ही घटना घडली आहे. परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपलेली आणि त्यावरील तारखा बदलण्याचं काम सुरू होतं. याच दरम्यान अचानक स्फोट झाला. परफ्यूममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटात घरातील 4 जण होरपळून जखमी झाले. सध्या जखमींवरती आता उपचार सुरू आहेत. यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी थंडीनं गारठलेलं आहे. 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सकाळी सकाळी लोक शेकोट्यांचा आधार घेत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढलाय, तर पारा आणखी घसरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पारा 10.5 अंशांपर्यंत खाली घसरला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणखी थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे आणि थंडीमुळे रब्बीतील पिकांना फायदा होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतोय. यंदा हिंगोलीमध्ये हळदीवर सातत्यानं रोग पडतोय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. मागील 10 वर्षात एकेरी 30 क्विंटल इतक्या हळदीचं उत्पादन मिळतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हुमणी, आळी आणि करप्या रोगामुळे केवळ प्रति एकर 5 क्विंटल हळदीवर समाधान मानावं लागतंय. देशातील बाजारात सोयाबीन भावातील नरमाई कायम आहे. बाजारातील आवक देखील चांगली दिसतेय. सोयाबीनला आजही देशातील बाजारात 3,900 ते 4,100 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. रब्बी हंगामासाठी सांगली जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. गेल्या हंगामाच्या तुलनेत विमा घेणाऱ्यांची संख्या 49,136 ने वाढली, तर दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वात जास्त विमा काढलेला आहे. आणि आता बातमी महत्वाची आहे, सविस्तर बघा. पाणीपुरी अनेकांचं आवडतं फास्ट फूड. मात्र पाणीपुरीवाला किती पैसे कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का? एका पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून तुम्ही थक्क व्हाल. असं मी का म्हणतेय? कारण एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची नोटीस आली आहे. खरंच
40 लाखांची नोटीस आली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं, पहा हा खास रिपोर्ट. पाणीपुरीवाल्याला 40 लाखांचा इन्कम टॅक्स. पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून व्हाल हैराण. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल. मात्र होय, एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची जीएसटी नोटीस आली आहे. सोशल मीडियावर हा दावा केला जातोय. तशी नोटीसही दाखवण्यात आली आहे. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या 3 वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आलाय. मात्र हे खरं आहे का? मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात. पाणीपुरीवाल्यानं UPI द्वारे ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर काय घडलं पहा. पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीनं ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला 40 लाखांची कमाई केली. त्यानंतर त्याला जीएसटीची नोटीस आली. असेच अनेक मेसेज व्हायरल केले जात आहेत. खरंच पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे का? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस, मग त्याचा महिन्याचा धंदा किती असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण नोटीस 40 लाखांची असेल तर धंदा नक्कीच कोटींचा असेल. त्यामुळे खरंच असा करोडपती पाणीपुरीवाला आहे का? हे तपासण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. 40 लाखांची नोटीस आलेला पाणीपुरीवाला तामिळनाडूतला आहे. जीएसटी नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये अशा व्यावसायिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. कर आकारणी आणि नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळंच त्याला नोटीस आली आहे. या पाणीपुरीवाल्याचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त आहे आणि UPI पेमेंटद्वारे 40 लाख रुपये आल्यानं नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.